हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे देव तुकाराम पंडित महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय। सरका पुढे। हा आज आपण सर्वजण या ठिकाणी कांताभाऊच्या तेरवीच्या निमित्तानं जमलो। त्यांचं नाव वास्तविक पाहता उमाकांत आहे, पण आम्ही प्रेमानं त्यांना कांताभाऊ म्हणत असो, बरोबर आहे। प्रश्न असा आहे, कांता हां, त्यांचं खरं नाव उमाकांत आहे, बरोबर आहे। उमाकांत म्हणजे उमेचा कांत म्हणजे पार्वतीचा नवरा शिव, बरोबर आहे। शिव पार्वतीचा कोण आहे? नवरा आहे, पती आहे, बरोबर आहे। हां, मग म्हणून त्यांचं नाव उमाकांत। उमा याचा अर्थ आदिशक्ती, मूळ माया, आणि कांत याचा अर्थ प्रकृती, पुरुष, बरोबर आहे। माया हां, उमा याचा अर्थ माया आणि कांत याचा अर्थ ब्रह्म। माया म्हणजे प्रकृती आणि कांत म्हणजे पुरुष, बरोबर आहे। असा ही प्रकृती आणि पुरुषाची जोड आहे। वास्तव आता त्यांच्यामध्येच प्रकृती आहे आणि त्यांच्यामध्येच पुरुष आहे, बरोबर आहे। कारण त्यांचा जो देह होता हा मायेचा होता, बरोबर आहे। आणि ती प्रकृती त्या पुरुषाशी एकरूप आहे आणि असते हमेशा करता। म्हणजे उमाकांत याचा अर्थ काय? उमा ही हमेशा करता त्या कांताशी, शिवस्वरूपाशी एकरूप आहे। पण प्रश्न असा आहे, देह आहे म्हणून आम्ही अविद्येत पडलो, अज्ञानात पडलो, आम्हाला काही समजत नव्हतं, म्हणून प्रकृती अलग राहिली, पुरुष अलग राहिला। वास्तव आता प्रकृती ही त्या पुरुषाशी एकरूप आहे। प्रकृती अशा प्रकारे आमच्या बसलेल्या या सर्व साधकाच्या ठिकाणी, बरोबर आहे, जी प्रकृती म्हणजे जी महामाया, जी आदिमाया, ती आपल्या या बेंबीच्या ठिकाणी कुंडलिनी रूपानं राहत आहे। प्रत्येकाच्या ठिकाणी नाम घेतलेलं असो को नाम घेतलेलं नसो, संपूर्ण प्राणी मात्राच्या ठिकाणी बेंबीजवळ असलेली जी आदिमाया आहे, तिला कुंडलिनी शक्ती म्हणतात, तिला आदिमाया म्हणतात, तिलाच उमा म्हणतात। आणि ही उमा हमेशा करता प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं याच्याकरता प्रयत्न करते। आणि म्हणून ती तिथं बसलेली आहे की मी केव्हा जाते आणि केव्हा त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होते याची ती वाट पाहून राहिलेली आहे। आणि म्हणून ब्रह्मीभूत म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले आणि ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण कोण?
उमाकांत भाऊ यांच्या तेरवीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. बरोबर आहे. मग ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही प्रत्येकाचं कल्याण व्हावं असं त्या शक्तीला वाटत असते. ती आधी माया म्हणते मी केव्हा जाते आणि या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होते आणि या जीवाचं कल्याण होतं. अरे आधी माया जीवाचं, प्रत्येक जीवाचं कल्याण होण्याकरता झटते. मग आम्हाला तेवढी लाज वाटायला नको का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाम घेतलेलं की असो का नसो, ती प्रयत्न करून राहिली, ती प्रत्येक जीवावर कृपा करून राहिली की बाबा रे मला कधी हा जीव कधी परमात्मा स्वरूपाशी एकरूप करतो म्हणून ती वाट पाहून राहिले. परंतु तो जीव, ती माया त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होत नाही. कारण त्या मायेला ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होण्याकरता सद्गुरूची आवश्यकता आहे. जोपर्यंत सद्गुरू कृपा करत नाही, जोपर्यंत नाम मिळत नाही, तोपर्यंत आपल्या ठिकाणी असलेली ही कुंडलिनी शक्ती ही जागृत होत नाही. ती शक्ती जागृत झाली की सरळ या आज्ञाचक्रापर्यंत जाते आणि आज्ञाचक्रापर्यंत जाऊन सरळ या परमात्मा स्वरूपाशी ते एकरूप होते, विलीन होते. जसं राजनभर पाणी आहे, तिच्यामध्ये एवढं जर मीठ टाकलं तर ते जिरते आणि त्या राजना एवढं होते. बरोबर आहे. तसंच आज हरिभक्त परायण कोण? कांताभाऊ हे सुद्धा त्या स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत. कोणी हो म्हणा का नाही म्हणा, झालेले आहेत. त्यांनी जे कार्य केलं हे जगाकरता केलेलं आहे. निदान दबाडी करता तरी म्हणा, काही हरकत नाही, आहेच ना. बरोबर आहे. मग या ठिकाणी जोपर्यंत आपल्या ठिकाणी असलेली शक्ती जागृत होत नाही तोपर्यंत भगवंताची भेट नाही. आणि ती शक्ती नामानं जागृत होते. आणि नाम हे सद्गुरूजवळ आहे. आणि सद्गुरूजवळ असलेलं नाम मिळण्याकरता अनंत जन्माची पुण्याई असेल तरच ते नाम तुम्हाला मिळेल. सद्गुरूची भेट होईल, नाही तर होणार नाही. उपजले मेले किती वेळा जन्म घ्या, किती वेळा मरण, किती वेळा दुःख भोगा. ती आदी माया त्या शिवस्वरूपाची कधी एकरूप होणारच नाही. पहिले सांगितलेलं आहे, आवरून घ्या. पहिले सांगितलेलं आहे भगवंत कोणत्याच जीवाचा उद्धार करत नाही. आतापर्यंत भगवंताने एकाही जीवाचा उद्धार नाही केला. लक्षात ठेवा, एकाही जीवाचा उद्धार केलेला नाही. उद्धार करण्याकरता सद्गुरूची आवश्यकता आहे. सद्गुरूच्या तोंडातून निघालेले शब्द भगवंता या जीवाचा उद्धार कर, त्या जीवाचा उद्धार झालाच म्हणून समजा. कारण तो सर्व व्यापक भगवंत फक्त संताचा ऐकतो, बाकी कोणाचंच ऐकत नाही. फक्त त्या मुखातून निघालेला शब्द उद्धार हा शब्द निघाला की त्या जीवाचा उद्धार होतो, तो जीव कसाही असो. बरोबर आहे. म्हणून आज ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि तिच्यामधला हा 66वा जी ओवी आहे त्या ओवीचा आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे. मग जशी आपल्या ठिकाणी असलेली आशा हे दुःखाला जन्म देते. प्रत्येकाच्या ठिकाणी आशा आहे, इच्छा आहे. मग इच्छेमुळे दुःख निर्माण होते. आपली इच्छा जर पूर्ण झाली नाही तर दुःख निर्माण होते. बरोबर आहे. आणि आपण केलेली जी निंदा आहे ही पातकाला कारण आहे. म्हणजे निंदा करणं, बरोबर आहे, आणि इच्छा करणं हे भगवंताला मंजूर नाही. कारण आशा ही दुःखाला जन्म देते आणि निंदा ही पातकाला जन्म देते, पातकाला उत्पन्न करते. बरोबर आहे. म्हणून दुर्दैव जसे दीनपणाला कारण होते तसे अज्ञानाने स्वर्ग आणि नरक साफ प्राप्त करून देणारे धर्माधर्म अस्तित्वात आणले आहे.
म्हणजे आमच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून स्वर्ग आणि मृत्यू, आमच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून पाप आणि पुण्य. परंतु जो संत असतो त्याच्या ठिकाणी पापही नाही, त्याच्या ठिकाणी पुण्यही नाही. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नीमध्ये तुम्ही वाळलेलं लाकूड टाका, कसं ओलं टाका, खैऱ्याचं टाका, आंब्याचं टाका, कशाचंही लाकूड टाकलं तरी त्या अग्नीमध्ये ते जळते. म्हणून आम्हाला तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य. आम्हाला पापही नको, पुण्यही नको, आम्हाला स्वर्गही नको, आम्हाला नरकही नको. भगवंता आम्हाला फक्त तुझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ दे. आम्ही फक्त भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालो म्हणजे जेवढा भगवंत या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे तेवढं त्या जीवाचं, त्या आत्म्याचं काय झालं, स्वरूप झालं, एकरूप झालं भगवंताशी. म्हणजे पुन्हा जन्माला यायचं कामच नाही रे. मग जन्म मृत्यू कशा करता, फक्त अज्ञानाकरता. आमच्या ठिकाणी जे अज्ञान आहे हे अज्ञान नाहीसं होण्याकरता, आमच्या ठिकाणी जे अज्ञान आहे हे अज्ञान म्हणजे कल्पना, आणि जे ज्ञान आहे हे ज्ञानसुद्धा झाडून टाकलं पाहिजे, नाहीसं करून टाकलं पाहिजे. सद्गुरूच्या कृपेने ज्ञान अज्ञान जिरले आणि सर्व ब्रह्ममय आम्हा जग दिसू लागले. आणि आरती श्रीपाद बाबा ऐकी नाही आरतीत. अरे तिथं अज्ञानही नाही, तिथं ज्ञानही नाही, तिथं ब्रह्मस्वरूप ब्रह्मरूप होणं महत्त्वाचं आहे. सद्गुरूशिवाय ही गोष्ट शक्यच नाही. कोणी कितीही म्हणतं मी रात्रंदेव देव करतो, पूजा करतो, सप्ते करतो, पारायण करतो, दानधर्म करतो, तीर्थयात्रा करतो, अमुक करतो, टमुक करतो आणि शेवटी ढमुक करतो, उद्धार होणार नाही. नामाशिवाय उद्धार होणार नाही. आणि पंचरत्न हरिपाठामध्ये भगवंतानं नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. पण नाम कुठे नाम? अरे नामच नाही. आणि नामही पाहिजे तर परंपरेनुसार चालत आलेले पाहिजे, परंपरा पाहिजे त्याला. आम्ही स्वयंघोषित गुरुच्या मागे फिरतो म्हणून आम्हाला हा विषय कळत नाही. स्वयंघोषित गुरु म्हणजे स्वतःच गुरु, त्याच्या पाठीमागे कोणीच नाही. जे वेदांत ज्ञानी आहे नाही काय, जे पंडित आहे, विद्वान आहे, त्यांनाच आम्ही गुरु समजतो, त्याच्या पाठीमागे लागतो. आणि एकदा ते मलकापुरात आले की बंद मलकापुर, बंद आजूबाजूचे 56 खेले त्याच्या पुढे. विचारा तिथं नाम आहे काय? नाम असतं तर एवढा लवाजमा नसता. लक्षात घ्या, जिथं लवाजमा आहे तिथं नाम नाही. गण मोठे साधू दिसत असतील तुम्हाला, भोमशे नाही जमणार, कारण नामाशिवाय उद्धार नाही. नामापरते साधन नाही जे तू आणि करशील. अरे नामाशिवाय साधनच नाही, तू काहीही कर, नामाशिवाय साधन भगवंताच्या प्राप्तीचं साधन कोणतंच नाही. नाम असेल तरच. आणि नामही कसं पाहिजे, गुरु परंपरेनुसार चालत आलेलं पाहिजे. गुरु परंपरा पाहिजे त्याला. आणि गुरु परंपरा नसली तर काय, मी तुम्हाला नाम दिलं, अरे माझ्या पाठीमागे कोणी उभाच नाही तर तुमच्या जीवाचा उद्धार होईल काय? आमच्या पाठीमागे गुरु परंपरा आहे आणि म्हणून ते भगवंतापासून चालत आलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला ते नाम मिळाल्यानंतर तुम्ही कशाचे अधिकारी आहे? मोक्षाचे अधिकारी आहे. मग हातात प्रत्यक्ष दोर घेतल्यावर जसा दोरावरचा सर्पपास आपण सोडतो, किंवा स्वप्नाबरोबर जसे स्वप्नातले व्यवहार आपण बोळवतो, किंवा कावीड नाहीशी झाली की चंद्रबिंबाचा पिवळेपणाही धुतले जातो. रोग बरा झाला की कळवट असलेलं तोंडसुद्धा आपलं चांगलं होते. बरोबर आहे. अगदी त्याचप्रमाणे धर्माचेही किचकट टाकले जाते. धर्म आणि अधर्म याचा किचकटपणा टाकला जातो. तिथं धर्मही राहत नाही, अधर्मही. धर्मच कळत नाही तर काय गोष्ट आहे हो? धर्मच नाही कळत. कशाला म्हणतात धर्म? आम्ही धर्म कशाला म्हणतो? हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, ईसाई आहे, अमुक बौद्ध आहे, अमुक आहे, टमुक आहे, झाला धर्म.
हा धर्म नाही. धर्म एकच आहे आणि तो धर्म आहे मानवता. आणि मानवतेच्या ठिकाणी फक्त आत्मस्वरूपाचीच ओळख आहे, आत्मस्वरूपाचीच गरज आहे. ज्यानं आत्म्याला ओळखलं त्याच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही. ज्याला आत्मस्वरूपाची ओळख आहे, परमात्मा स्वरूपाची ओळख झाली, त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा धर्म राहिला नाही. तिथं धर्मही नाही, अधर्मही नाही. मग अज्ञान नष्ट झाले की एकटा आपोआप तो उरतो. म्हणजे आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे हे अज्ञान नष्ट झालं. अज्ञान नाहीसं झालं की आपोआपच भगवंतच शिल्लक राहतो. बरोबर आहे. निद्रेसह स्वप्न नाहीसे होते. बरोबर आहे. म्हणजे जसे स्वतःचे भान मागे राहते त्याप्रमाणे अज्ञान गेल्यानंतर माझ्या एका वाचून निराळं असं दुसरं काही शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे, जी अविद्या आहे, माया म्हणत नाही मी, आदिशक्ती म्हणत नाही, लक्षात ठेवा. अज्ञान म्हणतो, अविद्या म्हणतो. ती नाहीशी झाली की बाकी काहीच शिल्लक राहत नाही. आणि त्या माझ्या एकवळ स्वरूपासाठी जीव अगदी एकाकार होऊन जातो. माझ्या स्वरूपाशी जो एकरूप झाला तो जीव जो असतो, हा जीव त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. आणि जीवानं ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होणं महत्त्वाचं. जोपर्यंत तो जीव आहे, जीव म्हणून मेला, तो लक्ष चवण्याशी अडकला, दुःख सुटणार नाही. किती जन्म घ्या, करोडो जन्म घेतले, सत्ययुगापासून आपल्या कलियुगापर्यंत जन्म मरण टळणार नाही. मग आपल्या ठिकाणी जो जीव आहे तो जीव शिवपणाला कारण झाला पाहिजे. तो जीव जीवच शिव स्वरूप झाला पाहिजे. जीव जीवच झाला पुन्हा काय, पुन्हा जन्मालाही नाही. मग तो जीव शिवस्वरूप झाला पाहिजे. या ब्रह्मस्वरूपाशी तो एकरूप झाला पाहिजे, तरच त्या जीवाचा उद्धार होईल. बरोबर आहे. अरे आपल्या स्वतःचेही भिन्नपण न ठेवता जो माझ्याशी एकपणे पावणे, यालाच मला शरण येणे असे म्हणतात. भगवंता मी तुला शरण आलो. अरे कसं शरण आले? मतलबाकरता शरण येणं आहे भगवंताला? नाही 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 नाही. अरे तो ज्या वेळेस शरण येतो त्यावेळी त्याला देहाचं सुद्धा भान राहत नाही. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे आणि तीच झाली अंगे हरिरूप. वासना जर शिल्लक असली, इच्छा जर शिल्लक असली तर त्याला जन्माला यावंच लागते. हो म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी. तू किती तरफडा केला जीवानं तरीसुद्धा त्याला जन्माला यावंच लागेल. कारण वासना शिल्लक आहे ना. मग ती वासना आम्हाला नाहीशी करायची आहे आणि नामानं ती वासना नाहीशी होते. मग वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल हे तर साध्या साध्या शेंबूळ पुशाला समजते. चष्मा पडून जाईल. शेंबूळ पुशाला समजते. अरे ज्याच्या नाकात शेंबूळ आहे ते शेंबड्या पोराला समजते. वासना जर शिल्लक असली तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागते. पण आता शेंबड्या पोराला जर समजते की वासना जर शिल्लक राहिली तर जन्माला यावं लागते, बरोबर आहे. मग बुवाला वासना कळली काय? महाराजाला वासना कळली काय? कीर्तनकाराला वासना कळली काय? भागवत करणाराला वासना कळली काय? कळलीच नाही. तो फक्त वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे आणि तीच झाली अंगे हरिरूप. अरे वासना हरिरूप कशी करायची हे कळतच नाही ना. त्या वासनेला आम्हाला हरिरूप करायचं आहे तर तुमच्या जीवाचा उद्धार होईल. मग त्याच्यावर खून सांगितली, ओळख सांगितली. वासना तुमची हरिरूप झाली हे कसं समजायचं सांगू काय? वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल, तीच झाली अंगे हरिरूप. मग वासना हरिरूप झाली हे कसं समजायचं? ऐकून घ्या. हरिरूप झाले जाणीव हरपले आणि मी तू पण गेले. अरे जो हरिरूप होते त्याला या देहाची जाणीव राहत नाही. मी देह आहे, माझं बायको आहे, पोरसोर आहे, घरदार आहे, दार आहे, नाही काय, हे याची सुद्धा आठवण राहत नाही. आणि असं जर झालं
तर लोक काय म्हणतात, अरे याच्या अंगात आलं, याला भूत लागलं, याच्याजवळ काहीतरी जादू आहे. आम्ही तो असं कधी पाहिलंच नाही. गण जिंदगी गेली आमची पंढरपुरात आणि आळंदीत, पण आम्ही तो असं कधी पाहिलंच नाही. कोण म्हणतो? बुवा म्हणतो. हां, मग आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं खोटं लिहून ठेवलं काय? हरिरूप झाले जाणीव हरपले. ज्यावेळेस तो हरिरूप होतो, भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो, त्यावेळी त्याला देहाची आठवण राहत नाही. खरी का खोटी गोष्ट आहे? बोला, खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? ते फक्त तुम्हालाच समजेल, दाभाडीतल्या लोकांना नाही समजणार. आणि तळणीच्या तर मुळीच नाही, आणि शेलगावच्या तर त्याच्याही पेक्षा नाही. टँग टँग टँग. बरोबर आहे. मग बाकीच्या गोष्टी काय लांबच आहे. हां, काय आहे? अरे ज्ञानेश्वरी भागवतामध्ये संतांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे, तरी त्याचा विचार करत नाही आम्ही. ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. कशा करता करतो हे सांगा मला. हां, इकडे पारायण, तिकडे पारायण, तिकडे पारायण, तिकडे पारायण. ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत नुसतं पारायण करणं सुरू आहे. अरे पारायण कशा करता? की पारायण करता 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 तिच्यामध्ये काय गुह्य गोष्ट आहे, काय गुप्त गोष्ट आहे, हे तुमच्या टकोऱ्यात बसण्याकरता पारायण आहे. आणि ज्या वेळेस ते तुमच्या बुद्धीत बसेल, त्यावेळेस तुम्ही विचार कराल, तुमच्या ठिकाणी विवेक जागृत होईल. मग हे गुह्य ज्ञान आम्हाला कुठं मिळेल याचा तुम्ही शोध कराल. आणि ज्या वेळेस असा शोध कराल, त्यावेळेस सद्गुरूची तुमची भेट होईल आणि मग तुमचा उद्धार होईल. त्याच्याकरता पारायण आहे, नाही तर वाचण्याकरता पारायण नाही. बसा इथून तिथून वाचत आणि चालले आपले 7 दिवस इकडे, 7 दिवस इकडे, 7 दिवस इकडे. हां, कठीण आहे वा. इतके दिवस पाणी होतं, आज खुललं. आज चांगला दिवस आहे, आज खुललं, पण दत्ताय गेलं. खुल्लं म्हणून गेलं. बरोबर आहे. आज खुललं पण दत्ताय गेलं. कुठे गेलं? वावरात. वावरात वाहलं ते. अरे अरे अरे, किती कठीण काम आहे रे. केवढा चान्स सोडता तुम्ही. काय किंमत आहे तुम्हाला भगवंताची? हां, अरे सत्संग ऐकायला भाग्य पाहिजे. ज्या भाग्यात असेल तो सत्संग ऐकेल, बाकीचे नाही ऐकू शकत. गंधाबाडी आहे, केवढी मोठी लोक पहा ना, किती येऊन बसले इथं, कोणीच नाही. अरे पटतच नाही देव. आणि म्हणून जन्म मरण टळत नाही, म्हणून भोग भोगतात, म्हणून दुःख निर्माण होते. लक्षात घ्या. कसं पटेल? सत्य पटतच नाही ना. हां हां, रामाच्या काळाला रामाच्या वेळेला रामाला कोण ओळखलं? माणसाईनं ओळखलं काय? कोण ओळखलं? वानेराईनं ओळखलं. त्याला अक्कल होती की हा राम आहे, हा भगवंत आहे, हा अवतारी पुरुष आहे. श्रीकृष्णाच्या काळात श्रीकृष्णाला कोण ओळखलं? गवळणीनं ओळखलं, गोपानं ओळखलं, गोपाळ. बाकीच्यानं ओळखलं काय? आजूबाजूचे 100 खेडे होते, ओळखलं काय? नाही ओळखलं. आमच्या श्रीपाद बाबाला कोण ओळखलं? कोणच ओळखलं नाही. ज्ञानेश्वर माऊलीला कोण ओळखलं? ओळखलंच नाही. आणि ओळखलं असतं तर त्यावेळेस हाल झाले नसते. कारण सर्व वर्चस्व विद्वान पंडिताईचं होतं. आणि म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलीचे हाल झाले. आणि आता चालला उदो. बरोबर आहे. तुकाराम महाराजांना कोण ओळखलं नव्हतं. किती हाल झाले. संत हे ओळखता येत नाही. लक्षात घ्या. संताला आतापर्यंत कोण ओळखलंच नाही. आणि ज्यानं ओळखलं तो भाग्यवान. त्या जीवाचा उद्धार झालाच म्हणून समजा. बरोबर आहे. हां हां, त्यालाच म्हटलेलं आहे काय? मला शरण येणे सर्व धर्म्या परित्यज्यम मामेकम व्रजः. अरे सर्व सोडून दे, मला एकट्याला शरणे भगवंत म्हणतात. आम्ही सर्व धरतो आणि भगवंताला सोडून देतो. डँग टँग टँग झाला सिनेमा जीवनाचा. जन्मल्यापासून मरेपर्यंत काही फायदा आहे का त्याचा? अरे कळून राहिली की नाही माझी भाषा? हा बुवा कधी असंच बोलतो आणि असंच बोलणार आहे. मरेपर्यंत असंच बोलणार आहे मी. कोणाच्या बाप्पाची नाही ऐकणार. हां, बाप दाखवणे तर श्राद्ध कर. आमच्याजवळ उधारीचं काम नाही. हा सूर्य, हा जयद्रथ, आमने सामने असेल तर बोलणे तो ओट.
हां, भगवंताचे शब्द तुम्ही खोटे पाडता. हां, जसे घटनाशाबरोबर गगन गगनात प्रविष्ट होते. मळकाय मडक्यात हवा आहे की नाही? मळक्यात हवा आहे की नाही? बरं, आजूबाजूला हवा आहे की नाही? मळकं चांगलं असते, पण ते मळकं फुटलं की तिच्यातली हवा या हवेशी काय होऊन जाते? एकरूप होऊन जाते. तसंच या शरणागतीने माझ्याशी माझा भक्त एकरूप होतो. अशी शरणागती पत्करली की माझा भक्त माझ्या स्वरूपाशी एकरूप होतोय. त्याला पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. तीच गती आमच्या कांताभाऊची झाली. तर मला वाटत असेल गेले नाही, शरीरानं गेले, पात्र देहानं शरीरानं गेले, परंतु अजूनही ते तत्वानं जिथल्या तिथंच आहे. कुठं गेले नाही, कुठून आले नाही, काही नाही, जसेच्या तसेच आहे. त्या स्वरूपाशी ते एकरूप झाले. बरोबर आहे. मग सोन्याचा म्हणे सोन्याशी किंवा तरंग जसा पाण्यात मिसळतो तसा अर्जुना तू मला शरण येऊन माझ्याशी मिसळून जा. तू मला शरण येईन माझ्यामध्ये तू मिसळून जा. मग भगवंताचं स्वरूप केवढं? अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड, चंद्रन सूर्यन तारांगण काय म्हणता हे 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 चांदण्या असतं त्याला आकाशगंगा नमुकन टमुकन केवढं मोठं आहे. अरे अशा किती आकाशगंगा या ब्रह्मांडात आहे. आणि याच्याही पेक्षा मोठं भगवंताचं स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. त्या ब्रह्माचं स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून भगवंत म्हणते बाबा रे मला तू शरण ये आणि माझ्याशी एकरूप हो. पुन्हा तुला जन्माला यायचं कामच नाही. पण केव्हा हरिरूप झाले, अंगात आले, जाणीव हरपले मी तू पण गेले. असं असेल तर, नाही तर बोल नका. मला शरण यावे आणि पुन्हा जीवरूपाने मरावे. बरोबर आहे. जीवपणाने शिल्लक राहावे हे हास्यासारखी गोष्ट आहे. तू मला शरण आला म्हणजे माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील. आणि तू जर मला शरण आला, बरोबर आहे, आणि तू जर जीवपणानं शिल्लक राहिला, हे हसण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे भगवंताचं म्हणणं असं आहे की तू जर मला शरण आला तर जीवपणानं तू शिल्लकच राहणार आणि तू शिवस्वरूप होशील, तू ब्रह्मरूप होशील, तू परमात्मा स्वरूप होशील. हां, म्हणजे काय? मला शरण यावे आणि पुन्हा जीवपणाने उरावे हे अगदी हास्यास्पद आहे. असे बोलण्याची बुद्धीला लाज तरी कशी वाटत नाही. या कोणी असेल तर या, तुझ्या बापानं लिहून ठेवलं आहे कशात? ज्ञानेश्वरीत. लाज तरी कशी वाटत नाही? लाज काढली, लाज. म्हणजे जो मला शरण येतो तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. तो जीव रूपानं कधी मरत नाही. आणि जर असं असेल, हां, जीवपणानं उरावे हे अगदी हास्यास्पद असे बोलण्याची बुद्धीला लाज तरी कसे वाटत नाही. पार्था, हे अर्जुना, सामान्य राजाच्या गळ्यात एक बटकूर पडली. एखादा मोठा राजा आहे त्याच्या गळ्यात एखादी बटकूर पडली. बटकूर म्हणजे गरीबातली गरीब बाई. राजाशी लग्न केलं, राजाची कांता काय विक मागे. अरे काय म्हणता की नाही हरिपाठात? त्याने तर बोंबलतात. हां, ऐका नाही हरिपाठात. मग राजाच्या गळ्यात एखादी बटकूर पडली तर ती सुद्धा राजवैभवाला पात्र होते. ती सुद्धा राणी म्हणून मिरवते. म्हणून हरिपाठात आहे राजाची कांता काय भीक मागेन, पुढे सांगा मला येत नाही. खोटं आहे काय? है बा, जे आहे ते खरं बोललं पाहिजे. माणसानं कधी खोटं बोलू नये. हां, मग मी विश्वाचा ईश्वर भेटतो. हां, मी ईश्वाचा ईश्वर भेटतो आणि जीवपणाची गाठ सुटत नाही. हां, या दुष्ट शब्दाकडे तू आपले कान मुडी देऊ नको. हां, अरे मी ज्याला भेटतो तो जीव राहतच नाही. म्हणून मद्रूप होऊन माझी सेवा करणे सहजच घडते. मद्रूप व्हा, माझ्याशी एकरूप व्हा आणि माझी सेवा करत बसा. हां, नाही काय? माझ्याशी एकरूप व्हा आणि मग माझी सेवा करत बसा.
देव होऊन देवाशी भजावे तरीच तरावे तुका म्हणे, पहिले देव हो आणि मग त्या देवाला भज. तुकाराम महाराज सांगतात. मी म्हणतो मग तसं आम्ही जीव न राहता शिवस्वरूप होऊन त्या शिवाची पूजा करायची, हे योग्य आहे आणि असंच व्हायला पाहिजे. बरोबर आहे. काही केले तरी पुन्हा ताकात मिसळू शकत नाही. काय लोणी, काही केलं तरी ते लोणी ताकात मिसळते काय? नाही. त्याप्रमाणे तू अद्वैत भावनेने मला शरण आला तरी हे धर्माधर्माचं जो बंड आहे, हे बंड तुला स्पर्श करू शकणार नाही. गॅरंटी दिली भगवंतानं. तिथं धर्मही नाही, अधर्मही नाही, फक्त मानवता, तिथं फक्त करुणा, तिथं फक्त दया, तिथं फक्त प्रेम, बाकी काहीच नाही. भाषा कळून राहिली ना तुम्हालाच? बरं, बाहेरच्यांना नाही सांगत मी, म्हणून हळूहळू बोलतो. बरोबर आहे. हां, लोखंड उभेच्या उभे मातीत जाऊन मातीत होऊन जाते. म्हणजे काय? लोखंड उभेच्या उभे माती होऊन जाते. आज हे लोखंड आहे, की नाही, हे जसं राहिलं मातीत, तर याचे काय होईल? मातीच होईल. परंतु ते जर एकदा स्पर्शाला लागलं की काय होते? त्याचं सोनं. आणि ते जसंच्या तसंच राहते. बरोबर आहे. म्हणून भगवंताला सांगायचं की बाबा रे, नामानं तुम्ही माती राहत नाही, लोखंड राहत नाही, तर नामानं तुम्ही काय होता? परीसच होता, सोनच होता. एवढी पावर संताच्या ठिकाणी आहे. लाकडाला घासून त्यातला अग्नी प्रगट केला म्हणजे तो जसा लाकडात कोंडून राहत नाही. लाकडाला कडी लावली की काय होते? ते लाकूड जळून जाते. म्हणजे त्याचा लाकूडपणा काय होते? नाहीसा होते. बरोबर आहे. अर्जुना, सूर्याला कधी अंधकार दिसतो का? हा सूर्य आहे वर, त्यानं कधी अंधार पाहिला काय? नाही पाहिला असेल ना एखाद्या दिवशी. सूर्यानं अंधार पाहिला का कधी? नाही. अगदी त्याचप्रमाणे गॅरंटी, अरे इथं जो बसतो त्याने गॅरंटी द्यायला पाहिजे. नुसतं कीर्तन प्रवचन नाही करायला पाहिजे, गॅरंटी द्यायला पाहिजे. गॅरंटी आहे काय? गॅरंटी काही नाही. गॅरंटी संत गॅरंटी देतात, भगवंतानं गॅरंटी दिली. सूर्याला कधी अंधार दिसतो का? किंवा जागेपणात कधी स्वप्नाचा भ्रम अनुभवास येतो का? त्याप्रमाणे माझ्याशी एकदा ऐक्य झाल्यावर त्याला माझ्या स्वरूपापासून दुसरे काहीही शिल्लक राहत नाही. जो माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला त्याला जगामध्ये दुसरं काही शिल्लक राहत नाही. हां, म्हणून माझ्याशिवाय दुसऱ्याची तू आपल्या मनात कल्पनाच करू नको. हां, विठ्ठलाच्या डिस्तडीवरला रीता ठाव नाही उरला आणि आता म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. बरोबर आहे काय? तसं झालं पाहिजे. भगवंतमध्ये माझ्याशिवाय तू आपल्या मनात कल्पनाच आणू नको. कशाचीच कल्पना आणायची नाही. जिकडे पाहशील तिकडे मी. हे सर्व कोण आहे? हे सर्व कोण आहे? देव आहे. ते कोण आहे? बसलेले गप्पा करू राहिले? देव आहे. दबडीतले कोण आहे? देव आहे. शेलगावातले देव आहे का नाही? अरे जे जे आहे ते सर्व देव आहे. हे सर्व भगवत स्वरूपच आहे. परंतु अज्ञानामुळे ते मायेमध्ये गेल्यामुळे, अज्ञानामुळे, अविद्येमध्ये गेल्यामुळे ते जीव झाले आणि म्हणून 184मध्ये अडकले. हां हां, तुझे सर्व पाप पुण्य मीच होणार, दुसरे काय? यदा कदाचित तू माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला, कदाचित तर थोडंसं पाप झालं तो अरे बाबा ते मीच होईल. म्हणजे तुझं पापसुद्धा मी माझ्यामध्ये सामावून घेईल, ते सुद्धा तुला लागू देणार नाही. गॅरंटी. एवढी मोठी गॅरंटी साली त्या 26 वर्षापासून गॅरंटी देऊन राहिलो तो. अजून डोकं आमचं ठिकाणावर नाही. मग डोकं आहे का खोका आहे? बोलत जा. मजा येते. हा बुवा बोलते तर फक्त मजा येते. मजा मेल्यावर मजा पहा मग कशी येते. तर सोपी गोष्ट नाही. हां, आता सर्व बंधाचे लक्षण जे पाप
वास्तविक दुजेपणाने निराळे होय, तेही माझ्या ज्ञानाने विसरून लयाला जाईल. माझं ज्ञान झालं की तुझ्या ठिकाणी असलेलं पाप नाहीसं होऊन जाईल. सोपी गोष्ट आहे, काहीच करायचं काम नाही. म्हणून हे सुज्ञ अर्जुना, सुज्ञ अर्जुना म्हणजे हे डोकेबाज अर्जुना. सुज्ञ का म्हटलं? त्याला डोकं होतं. कोणाला? अर्जुनाला. म्हणून सुज्ञ अर्जुना, पाण्यात पडलेले मीठ सर्वस्वी पाणीच होते. पाण्यामध्ये टाकलेलं मीठ पाणीच होते, जिरून जाते म्हणजे पाणी होते. त्याप्रमाणे मला अनन्य भावाने तू जर शरण आला तर तू मद्रूपच होशील, तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील, म्हणजे तू एवढा परमात्मा स्वरूपच होशील. किती गॅरंटी द्यावी हो भगवंतानं, किती गॅरंटी द्यावी हो संतानं. हां, ही गॅरंटी आहे नाही तर काय? हां, किंमत करते का कोणी याची? ज्ञानेश्वरीची किंमत करते? इथं पारायण सुरू आहे, किंमत शून्य, काहीच शून्य नाही. अरे कशाला करता? त्याला ओळखा, त्याला जाणा. अर्जुना, इतके झाले की तू आपोआप मुक्त होशील. बस एवढं झालं की तू मुक्तच आहे. पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. माझा स्वीकार तू कर. म्हणून हे बाबा, माझा स्वीकार कर म्हणजे माझ्या स्वरूपाशी तू एकरूप हो. म्हणजे मी आपल्या प्रकाशाने तुझी सुटका करेन. माझा प्रकाश मी तुला देईल आणि माझ्या प्रकाशानं तुझी सुटका होईल. माझ्या स्वरूपाशी, माझ्या प्रकाश रूपाशी तू एकरूप होऊन जाशील. खलास झाला परमार्थ. तो जो प्रकाश पडतो कोणाचा? त्या परमात्मा स्वरूपाचा, त्या आत्मस्वरूपाचा. कारण आत्मा आणि परमात्मा अलग नाही, दोन्ही एकच आहे. बरोबर आहे? त्या परमात्मा स्वरूपाचा जो प्रकाश असतो तो प्रकाश या देहातून देहातून निघून जातो. केवढी मोठी गॅरंटी दिली भगवंतानं. हां, म्हणजे मी आपल्या प्रकाशाने तुझी सुटका करीन. कारण भगवंताचं स्वरूपच प्रकाश रूप आहे. अरे हा जो प्रकाश दिसते ना, हा कोणाचा आहे? भगवंताचा आहे. तुम्ही म्हणता कोणाचा आहे? कोणाचा आहे हा प्रकाश? कोणाचा आहे? सूर्याचा. सूर्याचा प्रकाश. सूर्याला प्रकाश कोण देतो? कारण भगवंत प्रकाश रूप आहे. अनंत ब्रह्मांडामध्ये तो प्रकाश रूप आहे. त्याचा पूर्ण प्रकाश साठवलेला सूर्यात आहे. म्हणून म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता वेद चाले, म्या हलविता प्राण हले, आणि जगाशी चालिता तूच एक. अरे मी चालवतो म्हणून सूर्य चालून राहिला, माझ्यामुळे सूर्य चालून राहिला. सूर्याची काय हिंमत आहे? उगवेल म्हणून, मावळेल म्हणून. सूर्य माझ्या सत्तेनं चालतो. ती सत्ता भगवंताची आहे, ती सत्ता परमात्म्याची आहे. आणि त्याच्या सत्तेनं हे सर्व जग चालून राहिलं. अरे त्याची सत्ता आहे, आपली काय आहे? आपलं काहीच नाही. बरोबर आहे? म्हणून भगवंत सांगतात, हे शहाण्या अर्जुना. घ्या बरोबर, काय शब्द वापरा? शहाण्या अर्जुना. किती मस्त शब्द आहे. भगवंत सांगतात, हे शहाण्या अर्जुना, या ज्ञानाने युक्त होऊन तुम्हाला एकट्याला शरण ये. कोणाला शरण जाऊ नको, फक्त मला एकट्याला शरण ये. असे विश्वरूप सर्वद्रष्टे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. एवढं मोठं ज्ञान भगवंतानं अर्जुनाला दिलं, श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलं. मग 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 काय झालं? तू माझ्या स्वरूपाशी एकरूप हो. कारण माझं स्वरूप विश्वव्यापक आहे, मी प्रकाश रूप आहे. तू माझ्या सर्व द्रष्ट्या आणि सर्वव्यापक स्वरूपाला तू माझ्यामध्ये सामावून घे. एवढं भगवंतांनी म्हटलं
एवढं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आणि पुढे काय मजा झाली हे पहा. ऐकून राहिले का नाही? हां, ऐकून राहिले ना? हां, नाही तुम्ही तर ऐकसानच. हां, बरं, काय हरकत नाही, चांगलं आहे. मग त्यांनी आपला कंकणयुक्त सावळा उजवा बाहू पसरून स्वतः भगवंतानं उजव्या हातामध्ये सोन्याचं कंकण होतं, उजवा हात पसरला. कोण? भगवंतानं, श्रीकृष्णानं. आणि त्या शरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले. भगवंतानं स्वतः अर्जुनाला दोन्ही हातानं असं आलिंगन दिलं. हां, पहा, असं आलिंगन भगवंतानं दिलं, तसं आलिंगन आम्हाला पडायला पाहिजे. आता ते तर सगुण रूपात होते दोघं. मग आता भगवंत सगुण रूपात आहे काय? नाही. कसे आहेत ते? निर्गुण रूपात. मग निर्गुण रूपातलं कुठं गेलं? अजूनही निर्गुण रूपातलं जसंच्या तसंच आहे. हां, मग काय केलं? स्वतः भगवंतानं सोन्याचे कंकणयुक्त जे हात होता तो हात पसरला आणि काय केलं? अर्जुनाला काय केलं? आपल्या हृदयाशी लावलं. हां, मग त्यांनी आपला कंकणयुक्त सावळा उजवा बाहू पसरून त्या शरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले, म्हणजे छातीशी लावलं. पहा, भगवंतानं अर्जुनाला छातीशी लावलं. काय झालं असेल हो या ठिकाणी? काय झालं असेल सांगू का? हृदय एक झाले. भगवंताचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं, एकमेकाला भेटले ते असे. हृदय एक झाले आणि या हृदयीचे त्या हृदयी घातले. आणि आपल्या आतमध्ये असलेलं जे ईश्वरीय शक्ती आहे, ही ईश्वरीय शक्ती भगवंतानं अर्जुनाच्या आत समाविष्ट केली, एकरूप केली, ओतली. जसं पाणी प्यायचं असलं तर तांब्या घेतो, तांब्यातलं पाणी आपण ग्लासात टाकतो ना, तसं भगवंतानं आपल्या आतमध्ये असलेली शक्ती अर्जुनाच्या आत संक्रमित केली. त्याला शक्तिपात क्रिया म्हणतात, त्याला अवस्था म्हणतात, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात आणि त्याला येड्या भाषेत अंगात येणं म्हणतात. अंगात येणं, भूत लागणं. बरोबर आहे? हां, मग आता हे भूत कोणतं आहे का नाही? आहे का नाही? हे कीर्तनकार प्रवचनकार अजूनही म्हणतात ना, काही खरं नाही बाबा, आम्ही तो असं कधी पाहिलंच नाही. आता पहा, तुम्हाला स्पष्ट टाईम आहे ना सर? हां, कीर्तनकार जिंदगी गेली कीर्तन करता करता, प्रवचन करता, आम्ही तो असं कधी पाहिलंच नाही असं म्हणतात की नाही? पाहिलं नाही. का पाहिलं नाही? कसं पाहिलं नाही? सांगतो. एक मनुष्य आहे, 65-70 वर्षाचा माणूस. त्यानं शब्द केला बाबाला, श्रीपाद बाबाला, आम्ही तो असं कधी पाहिलंच नाही. हे अंगात येते, हे अष्टसात्विक निर्माण होतात, अंगात येते, भूत लागते, गडबड लोळते, शरीराचं भान राहत नाही, असं तर आम्ही कधी पाहिलंच नाही. मग श्रीपाद बाबानं उत्तर दिलं, मला सांगा तुम्ही किती वर्षाचे? म्हणे मी 65 वर्षाचा. म्हणे तुमचा बाप आहे का? म्हणे बाप तर मेला. बाप मेला. मग तुम्ही तुमच्या बापाचं काही करता की नाही? दिसते काय? नाही दिसत. मग त्याचं काही करता की नाही तुम्ही? हां, मग तुमचा बाप, तुम्ही तुमच्या नावावर, नावाच्या पुढे तुमच्या बापाचं नाव का लावता? कारण तो नाहीच ना. आहे काय? तुमचा बाप आहे काय? नाही. मग तुमच्या बापाचं नाव काऊन लावता तुम्ही? मेलाच होतं. मग तुमच्या बापाचं नाव का लावता तुम्ही? हे उत्तर श्रीपाद बाबांनी दिलं. काही लोक म्हणतात झालं, होऊन झालं, गेलं, पार पडलं. आता नाही. नाही, कसं आहे? अजूनही आहे. कुठं गेलं नाही, कुठं आलं नाही, अजूनही तर जसंच्या तसंच आहे. बरोबर आहे? मग काय झालं? अर्जुनाला आलिंगन दिले. बरोबर आहे? जेथे न पोचतात बुद्धीला,
बुद्धीला काकोटीच मारून शब्द मागारा पडतो. बुद्धी मागारा पडते. बुद्धीचं तिथं काहीही चालत नाही. ज्या वेळेस भगवंतानं अर्जुनाला आपल्या छातीशी गळामिठी मारले त्यावेळेस त्या ठिकाणी बुद्धीसुद्धा शिल्लक राहत नाही. मनसा वचना अगोचर बुद्धीशी न चले ज्याची मेर अन ऐशी निर्विकार निज वस्तू. मनसा वचना अगोचर. आणि तिथं मनही राहत नाही. तिथं वचन म्हणजे शब्दसुद्धा राहत नाही. मनसा वचना अगोचर. कारण याच्या पलीकडे आहे ते. मनाच्या पलीकडे आहे. शब्दाच्या पलीकडे ते भगवंताचं स्वरूप आहे की तिथं बुद्धीसुद्धा मनुष्याची चालत नाही. बुद्धीसुद्धा चालत नाही. शब्द चालत नाही. मन चालत नाही. अशी ती निर्गुण निराकार वस्तू परब्रह्म आहे. भगवंत आहे. परमात्मा आहे. हां मग जेथे पोता बुद्धीला काकोटीत मारून शब्द मागारा पडतो असे जे काही शब्दाला आणि बुद्धीला सुद्धा आटोपता येत नाही तेच स्वरूप अर्जुनाला देण्याकरता श्रीकृष्णांनी गळामिठी मारले. अरे माझं जे स्वरूप आहे हेच स्वरूप तुझं आहे अर्जुना, तू जाणून घे असं म्हणून भगवंतानं अर्जुनाला गळामिठी मारली आणि आपल्यासारखंच केलं. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. स्वतः आपल्यासारखंच केलं म्हणजे स्वतः भगवंतासारखंच केलं. म्हणजे भगवंत आणि अर्जुन दोघंही कसे झाले? एक रूप झाले. तिथं भगवंतच होते. त्या ब्रह्मस्वरूपाशी ते एकरूप होते. मग भगवंतानं श्रीकृष्णानं अर्जुनाला सुद्धा आपल्या एवढंच बनवलं, मोठं बनवलं, परमात्मा स्वरूपच बनवलं. टोपी सांगत तिरपी झाली काय? बरोबर आहे. हां 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 पहा तेचं स्वरूप अर्जुनाला देण्याकरता श्रीकृष्णांनी हे गळामिठी घालण्याचे नुसते मिस केले. हृदयाला हृदय लागता बरोबर गळामिठी दिली. हे हृदय आणि ते हृदय कसं झालं? एक झालं. हृदयाला हृदय लागल्याबरोबर कृष्णाच्या हृदयातील रहस्य अर्जुनाच्या हृदयात प्रविष्ट झाले. जे कृष्णाच्या हृदयात होतं ते त्याच्या इथं प्रविष्ट झालं. आणि आम्ही हेच नामाच्याद्वारे करतो. नामाच्याद्वारे काय होते? सद्गुरूच्या आतमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती शिष्याच्या आतमध्ये काय होते? प्रविष्ट होते. म्हणजेच एकरूप होते. बरोबर आहे. आणि म्हणून त्याला तसा अनुभव येतो. एका दिव्याने दुसरा दिवा लावावा. हां हृदयाला हृदय लागल्याबरोबर कृष्णाच्या हृदयातील रहस्य अर्जुनाच्या हृदयात प्रविष्ट झाले आणि द्वैतपणा न मोडताच ऐकून घ्या, द्वैतपणा मोडला नाही. द्वैत जसंच्या तसं, जग जसं त्या तसं, घरदार बायको पोरं जशीच्या तसे, हे द्वैत जसंच्या तसंच द्वैतपणा न मोडता. बरोबर आहे. कृष्णाने अर्जुनाला आत्मस्वरूप केले. भगवंतानं स्वतः आत्मस्वरूप केलं. कोणाला? कृष्णाला. आणि द्वैत मात्र जसंच्या तसंच ठेवलं. हां एका दिव्याने जसा दुसरा दिवा लावावा त्याप्रमाणे हे गाढ आलिंगन दिले. बरोबर आहे. द्वैत कायम ठेवून सुद्धा कृष्णांनी अर्जुनाला आत्मरूप केले. द्वैत मात्र जसंच्या तसंच. आणि भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखंच केलं. द्वैत जसंच्या तसंच. मग त्या अर्जुनावर जो महासुखाचा लोंढा, अरे हृदयाशी एक रूप झाले. मग एवढा आनंद झाला अर्जुनाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढं महासुख निर्माण झालं अर्जुनाच्या आतमध्ये की त्या महासुखाचा लोंढा, त्यात एवढे मोठे मोठे कृष्णदेव खरे पण ते बुडून गेले. कृष्णदेव सुद्धा बुडाले त्या लोंढ्यात. काय सांगते ह्या बुवाया? पहिलं तर काहीच सांगते. आम्ही तर कधी ऐकलंच नाही असं. अरे कसे ऐकसान? तुम्ही ऐकूच शकत नाही. भाग्यातच नाही तुमच्या. हां
स्वतः भगवंताला भगवंताच्या देहाची आठवण राहिली नाही. अर्जुनाला अर्जुनाच्या देहाची आठवण राहिली नाही. कृष्णदेव ते सुद्धा त्या महासुखाच्या लोंढ्यामध्ये गळप झाले. हां, तेही बुडून गेले. बरोबर आहे. जेव्हा सागराची गाठ पडते तेव्हा गाठ पडली की पाणी दुप्पट होते. नाही काय, एक सागर दुसऱ्या सागराला मिळाला की पाणी दुप्पट होते, पाणी वाढते. तसं भगवंतानं अर्जुनाला मिठी दिली. ते सुख, तो महासुखाचा लोंढा आणि अर्जुनाच्या महासुखाचा लोंढा एक रूप झाला म्हणजे दुप्पट वाढला. तिथं सुखच सुख, आनंदच आनंद, प्रेमच प्रेम, दयाच दया, करुणाच करुणा. बाबा काय सांगू तुम्हाला, सर्व तेच. हां, जेव्हा सागराची गाठ पडते तेव्हा गाठ पडली की पाणी दुप्पट होते आणि पुरेशी जागा मिळण्याकरता त्याची ज्योत आकाशातही उडते. आणि ती जागा मिळण्याकरता एकदा लोंढा आला तिकडून इकडून दोन्ही समुद्राचा की ते पाणी कुठं उडते, आकाशात उडते. अरे हा समुद्र, तिकडून जोरात समुद्र आला, इकडून जोरात समुद्र आला, हां टक्कर झाली, ते पाणी कुठं उडेल, अरे कुठं उडेल, आकाशात. त्याप्रमाणे या दोघांचे संमेलन झाल्याबरोबर दोघांना धीर धरवेना, गळा मिठी मारली, दोघांना धीर धरवेना. अर्जुनाला सुद्धा तो आनंद आतमध्ये मावत नव्हता. नाही काय, अर्जुनाच्या कृष्णाच्या सुद्धा आनंद तो आतमध्ये मावत नव्हता. हे कसे झाले, कोणी जाणावे, हे कसं झालं, कोण जाणेल, अरे कोण जाणेल, कारण ते सर्व कसे झाले, एकरूप झाले. हां, एकंदरीत विसरलं कधी, फोर्सच तसा असते, त्याला इलाज नाही. हा फोर्स एकदा वाढलं की कोणाच्या, आता काय बोलू जाऊ दे, समुद्राने लोंढा आला तसंच कसा लोंढा आहे ते पाण्याचा, एकदम धन धन लोंढा होते सळगून जाते, तसा हा फोर्स आहे, हा लोंढा आहे. हां बरोबर आहे, नाही समजतच नाही, लोंढा आहे तो. समजला लोंढा, हां हां, ते लावलं म्हणून लोंढा आला. असाच लोंढा अर्जुनाला आला, श्रीकृष्णाला आला, जसा मला आला तसा. बरोबर आहे. मग पहा, त्याप्रमाणे या दोघांचे संमेलन झाल्याबरोबर दोघांनाही धीर धरविणारे कसे झाले आणि कोणी जाणावे, एकंदरीत सर्व विश्व नारायणाने भरगच्च कोंदून गेले. सर्व विश्वच कोंदून गेलं, एकरूप झालं. अशा प्रकारे झालं. इथपर्यंत आपलं प्रवचन संपलं. आता हातपाय हलवू नका, ऐकून घ्या. हां, अशा प्रकारे वेदाचा मूळ धागा होणारे गीताशास्त्र, आणि हे गीताशास्त्र हे ज्ञानेश्वरी त्याच्याकरता आहे. हे मूळ आहे. हां, वेदाचं मूळ, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, चारही वेदाचं मूळ म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजेच गीता. आणि संपूर्ण गीतेचं, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं मूळ नाम, NAM, ई नाही, हां ते नाव होते, नाम. वेदाचं मूळ काय आहे, नाम आहे. बरोबर आहे. वेदाचा मूळचा जागा म्हणजे गीताशास्त्र, आणि गीताशास्त्राचं मूळ नाम. बरोबर आहे. सर्व अधिकारांनी सर्वस्वी पवित्र असलेल्या श्रीकृष्णांनी प्रगट केले, आणि त्या भगवंतानं स्वतः हे ज्ञान प्रगट केलं गीतेचं. हां, कशाकरता, जगाकरता. समजत नव्हतं. हां, माऊलीनं कृपा केली, पसायदान मागितलं, आणि साऱ्या जगाकरता हे ज्ञानेश्वरी प्रसिद्ध झाली. आम्ही नुसतंच पारायण करून राहिलो, कसा मेळ बसेल, हां बसेल का मेळ. आता ही गीता वेदाची मूळ, आता ही जी गीता आहे किंवा ही जी ज्ञानेश्वरी आहे हे वेदाचं मूळ आहे. हां, कशी काय बुवा, अशी शंका प्रत्येकाला येईल. हां, म्हणून त्याचा स्पष्ट उलगडा असा की ज्याच्या श्वासोश्वासाबरोबर वेदाचा जन्म झाला,
भगवंत कसा आहे? श्वासरूप. आओ बे लड्डू, जाओ बे लड्डू, आओ बे लड्डू, जाओ बे. अरे तुम्ही आहे, तुम्हाला आहे की नाही श्वास? का बंद पडला तुमचा? बोला एखाद्याचा. नाही बंद पडला असेल ना, बोला ना. हां काय? हां, ज्याच्या श्वासाबरोबर वेदाचा जन्म झाला, या श्वासावर वेदाचा जन्म झाला. ज्यानं येणं जाणं, तुमचा जो श्वास चालू आहे या श्वासाबरोबर वेदाचा जन्म झाला. वेद तिथून निर्माण झाले. बरोबर आहे. तो सत्यवाणी महाविष्णूच स्वतः आपल्या तोंडाने हे प्रसिद्धीने सांगत आहे. तो स्वतः महाविष्णू आपल्या तोंडानं सांगून राहिला हे गीता ज्ञानेश्वरी. हां, म्हणून आपल्या याच्यात आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळं तेथून. आमचाही संप्रदाय आहे, आमची गुरु परंपरा आहे. महाविष्णू, ब्रह्मा, अत्रे, दत्तात्रय, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा आणि आमचे श्रीपाद बाबा. श्रीपाद बाबाचे आम्ही आणि आमचे तुम्ही. ज्यांनी नाम घेतलं ते आमचे, बाकीचे आमचे नाही. जन्म घेत बसा आणि मरत बसा, काही घेणं देणं नाही. बाकीच्याची गॅरंटी आम्ही घेतो, पण त्याचाही भाव असला तर. नाही तर पुन्हा धूळ बसते. आरशावर धूळ बसली, घरात धूळ बसली, महिनाभर गेले, घरात धूळ बसली की झाडावंच लागते. कोणी नसलं घरात तरी झाडावंच लागते. तसं नाम मिळालं काय करायचं? अधूनमधून हां चालू ठेवायचं, नामस्मरण सुरू ठेवायचं आणि अवस्थेला सुद्धा बसायचं. हां, काही करायची नाही. रस्ता मोकळा करून घ्यायचा आपल्याला, अवस्थेला बसायचं, रस्ता मोकळा करायचा, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल. हां, मग याच्याकरता फक्त भाव पाहिजे. दुसरीकडे भाव गेला की तो 12च्या भावात गेला, लक्षात घ्या. म्हणून भाव पाहिजे. बरोबर आहे. हां, मग तो सत्यवाणी महाविष्णूचं स्वतः आपल्या तोंडाने व प्रतिज्ञेने सांगत आहे. म्हणून वेदाचे मूळ गीता आहे. वेदाचं मूळ काय आहे? गीता. आणि हे सत्यवचन आहे. हां, वेदाचं मूळ गीता आहे. वेदाचं मूळ काय? गीता. आणि वेद कशापासून निर्माण झाले? भगवंताच्या श्वासापासून. तो भगवंत कोण? महाविष्णू. आणि महाविष्णूचीच आपली मालिका आहे, गुरुपरंपरा आहे. म्हणून आमच्या सर्व जीवांचा उद्धार होतो. हां, कोणत्या खोपट्यात जाऊन पडणार नाही, तो उद्धारच होईल. नाम कानात पडेल आहे. नाम कधी फायदा देतेच, कधी नुकसान होत नाही. बाकीच्या जगाचं जाऊ द्या, काही घेणं नाही आपल्याला. हां, समजून राहिले का नाही? बोलतो तर हां, मानणं का हलवून नसते. हां, आता दुसरा उलगडा आणखीन. याचा पुन्हा दुसरा उलगडा, दुसऱ्या एका रीतीने उलगडा करतो. बरोबर आहे. एखाद्या वस्तूचा नाश न होता तिचा सर्व विस्तार लयरूपाने साठवला जातो. एखाद्या वस्तूचा नाश न होता, कोणत्याच वस्तूचा नाश न होता जो लय रूपाने साठवला जातो, म्हणजे त्या स्वरूपाशी तो एकरूप होतो. ते त्या वस्तूचे बीज आहे. अरे एवढं मोठं वळाचं बी, बा मी कधी हाती धरलं तर दिसेल काय? किती बारीक असते वळाचं बी. मग त्या वळाच्या बियामध्ये वळ नाही का? वळ केवढा मोठा. आणि त्या वळाले उचला बरं, जा बरं, सर्वजण जा दबाडीतले आणि त्या वळाले उचलल्या जाईल काय? अरे उचलल्या जाईल काय? आणि बी हां, तसं हे बी आहे. कळलं? म्हणजे लयरूपाने साठवला जातो ते म्हणजे बीज म्हणावे. आणि जसा बीजात वृक्ष असतो तसाच त्रिकांडात्मक समस्त वेदराशी या गीतेत साठवलेलं आहे. संपूर्ण वेदराशी या गीतेत आहे. तिच्यामध्ये आहे कर्मकांड, तिच्यात आहे उपासनाकांड, तिच्यामध्ये आहे ज्ञानकांड आणि तिन्ही कांडाचं मिश्रण वेदात आहे. पण तिच्यात भेद आहे. बरोबर आहे. तो भेद दाखवलेला आहे. विधिनिषेध आहे तिच्यात. हां, म्हणून आम्हाला वेदाच्या पुढे वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा आणि येराने वाहावा भार माता. अशा प्रकारे झाले 11:30 झाले, टाईम झाला बरोबर. अशा प्रकारे आज
पहा रमाकांत भाऊ यांच्या तेरवीच्या निमित्ताने कुठं गेले नाही पडते हां उमाकांत हा कुठं गेले नाही बरं आणि कुठं वंधान कुठं गेले कुठं गेले नाही ते इथंच आहे आणि जशीच्या तसेच आहे कारण त्या जीवाचा उद्धार झाला आहे पोकळीमध्ये घरामध्ये दारामध्ये सर्व जशीच्या तसेच आहे आणि त्यांना खरा खरा आनंद आज झाला बरोबर आहे हां तर आज या तेरवीच्या निमित्तानं उमाकांत भाऊ जे आहे त्यांच्या तेरवीच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आनंदाची गोष्ट आहे दुःखाची नाही कारण तेवढंच त्यांचं काय होतं आयुष्य होतं प्रत्येकाला जेवढं भगवंतानं आयुष्य दिलं तेवढंच मनुष्य उपभोगतो बरोबर आहे एक क्षणाचाही तिच्यामध्ये उशीर होत नाही एक श्वाससुद्धा तुम्ही जास्त घेऊ मग म्हणून जेवढा श्वास आपला शिल्लक आहे तेवढ्या श्वासाच्या अवधीमध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्या आणि एवढ्याच करता या तेरवीला मी आलो बरोबर आहे तर आज झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा आणि आमची जे गुरुपरंपरा आहे सर्वांच्या चरणी अर्पण करतो सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो माऊली निघाली भगवंताच्या भेटीला त्यांच्यासुद्धा चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतन की जय